ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही, ठाकरे म्हणजे मुंबई नाही आणि ठाकरे म्हणजे मराठी माणूस नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात म्हटलेलं होतं आणि मुंबई महापालिका जिंकून त्यांनी ते खरंही करून दाखवलं. ठाकरेंची सत्ता हद्दपार करून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या जोडगोळीनं त्यांच्या कारकिर्दीतला सगळ्यात मोठा विजय मिळवलाय. तब्बल 2 दशकांनंतर मुंबईतनं ठाकरेंची सत्ता हद्दपार झाली आहे. ठाकरे बंधू आता प्रमुख विरोधी पक्ष असतील, पण मुंबईतला मराठी माणूस हा ठाकरेंपेक्षा भाजपच्या बाजूने का झुकला? मुंबईत ठाकरे बंधूंची इतकी वाताहत का झाली? आता यापुढे ठाकरे बंधूंचं काय होणार याचाच या व्हिडिओत आपण आढावा घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मुंबईमध्ये ठाकरेंच्या वाताहतीची 5 मुख्य कारणं सांगितली जात आहेत. त्यातलं प्रमुख कारण सांगितलं जात आहे मुस्लिम मराठी समीकरणाला छेद. मुस्लिम मराठी समीकरणाला या निवडणुकीनं छेद दिला. लोकसभेला आणि विधानसभेला ज्या 2024 मध्ये झालेल्या होत्या, ठाकरेंना मुंबईत सर्वाधिक जागा मिळण्याचं कारण होतं ते मुस्लिम आणि मराठी समीकरण. मुस्लिमांची एक गठ्ठा मतं ही ठाकरेंकडे, उद्धव ठाकरेंकडे ट्रान्सफर झालेली होती. यंदा मात्र परिस्थिती तशी नव्हती. यापूर्वी मुस्लिम मतदार हा ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिलेला होता, कारण तो महाविकास आघाडीच्या पाठीशी होता. यंदा मात्र काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष, MIM असे अनेक पर्याय मुस्लिम मतदारांसमोर होते. भाजपवर रोष होता, पण मुस्लिम मतदाराचा रोष हा विभागला गेला. मुस्लिम मतांमध्ये विभागणी झाल्यामुळे ठाकरेंची मदार ज्या मुस्लिम मराठी समीकरणावर होती त्यालाच छेद गेला. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे गुजराती, उत्तर भारतीय, परप्रांतीय मतांची एकी. ठाकरे बंधू एक झाले आणि मुंबईतल्या मराठी माणसाची एकी हाच एकमेव अजेंडा घेऊन निवडणुकीत उतरले. पण त्यामुळे झालं असं की परप्रांतीय मतदारांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि परप्रांतीय मतदार एकगठ्ठापणे भाजपच्या पाठीशी उभे राहिले. जैन, गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय असे अनेक समाज एकजूटपणे भाजप महायुतीसोबत उभे ठाकले. थोडक्यात ठाकरे बंधू एकत्र येणं हे भाजपच्याच पथ्यावर पडलं आणि एक गठ्ठा परप्रांतीय मतं ही भाजपकडे ट्रान्सफर झाली. भाजपचे राष्ट्रीय दिग्गज नेते हे या प्रचारापासून दूर राहिले. हे तिसरं महत्वाचं कारण आहे. ठाकरे बंधू एकीकडे मराठी माणसाचा मुद्दा तापवत असताना भाजपनं उत्तर भारतातील अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारापासून दूर ठेवलं. म्हणजे एखादी निवडणूक लागली की भाजपचे वेगवेगळ्या राज्यातले नेते त्या निवडणुकीत प्रचार करतात. मात्र या वेळेला भाजपनं परप्रांतीय राष्ट्रीय नेत्यांना प्रचारापासून दूर ठेवलं. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या भाजप महायुती ही मराठी विरोधी आहे अशा प्रचाराची धार कमी झाली आणि त्याचा थेट फटका ठाकरे बंधूंना बसला. चौथं महत्वाचं कारण, मुंबईतल्या विकास कामांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही निवडणूक झुकली असं बोललं जात आहे. मुंबई कोस्टल रोड, मुंबई मेट्रो, अंडरग्राऊंड मेट्रो, भुयारी रस्ते, कनेक्टिंग पूल अशा अनेक विकास कामांमुळे मुंबईचा बदलता चेहरा मोहरा मुंबईकर रोज अनुभवत आहेत आणि त्यामागे देवेंद्र फडणवीसांचं व्हिजन आहे हेही मुंबईकरांच्या लक्षात येत आहे. आणि त्यामुळे केवळ मराठीच्या मुद्द्यावर मतदान झालेलं नाही असं दिग्गज राजकीय विश्लेषक म्हणतायत. अर्थात देवेंद्र फडणवीसांची इन्फ्रामॅन ही इमेज भाजपच्या मुंबईतल्या विजयासाठी कारणीभूत आहे असा राजकीय विश्लेषकांचा खोरा आहे. आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे मराठी माणसाच्या मतांमध्ये झालेली फाटाफूट. मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं 150हून अधिक मराठी उमेदवार रिंगणात उतरवले होते. भाजप आणि शिंदे हे दिल्लीचे गुलाम आहेत, मराठी विरोधी आहेत असा नरेटिव्ह ठाकरे बंधूंनी प्रचारात आणलेलं होतं. पण मराठी उमेदवारच समोर असल्यानं या मुद्द्याची धार ही बोथट होत गेली. परिणाम असा झाला की मराठीचा भावनिक मुद्दा वरवर बघता प्रचारात होता, पण भाजप मराठी विरोधी आहे असा नरेटिव्ह मात्र पसरला गेला नाही आणि त्याचा थेट फायदा भाजपला झाला, फटका ठाकरेंना बसला. मुंबई महापालिकेची निवडणूक ही मुंबईच्या मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे असा मुद्दा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या प्रचारात लावून धरलेला होता. पण या मुद्द्याला मुंबईतल्या मराठी माणसाने फारसं गांभीर्यानं घेतलं नाही आणि त्यामुळेच मुंबईत भाजप महायुतीच्या विजयाचा वारू चौफेर उधळताना दिसला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ठाकरे बंधूंची मुंबईतनं सत्ता गेलीये याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.